जो एक अनाठाई इंग्लिशवर ज्याला इंग्लिश येतं तो एलिट असतो. अजूनही तो काही माइंडसेट बदललेला नाही आपल्या इथला. In IT or in whatever sector, there are two types. One is IT for India and one is IT by India. म्हणजे तुम्ही आधी MNC मध्ये होता आणि तिथं बाहेरच्या देशांना आपण IT सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि आत्ता तुम्ही तंत्रज्ञान इनोव्हेशन हे भारतात देत आहे फॉर इंडिया. तर ह्यात काय फरक आहे जाणवतो तुम्हाला की परदेशात आपल्या लोकांनी काहीतरी डिलिव्हर करणं आणि आपल्याच माणसांसाठी डोमेस्टिक मार्केटमध्ये काहीतरी चेंज डिलिव्हर करणं. व्हॉट डू यू सी द डिफरन्स? India is certainly an IT power, undoubtedly, but majority of the developed tools are for the outside world. Right. But whether India is itself ready for big digitization or IT? Now, in last 4 or 5 years, we see that change is happening in big way. Okay. की इवन तुझा MHRD मध्येही बघितलंस तर आमच्या फाईल्स बऱ्याच कमी झालेल्या आहेत आणि आता आम्ही ईवर मूव्ह होतोय. पण अजूनही इंडियन ऑफिसेस पेपरलेस होण्यापासून प्रचंड दूर आहेत. ओके. अजूनही आपण बरेच ग्रीन शीट्स आणि फाईल्स आणि ॲक्च्युअल नोटिंग्स आणि ह्या गोष्टी करत राहतो. पण मागचे जर एक 4-5 वर्ष जर बघितलेस तर मेजर सिस्टीम्स डिजिटाईज होण्यापुढे या गव्हर्नमेंटचा थ्रस्ट आहे. मग GST असेल, संपूर्ण ती सिस्टीम आता मोर ऑर लेस ऑनलाईन झालेली आहे तू बघशील. किंवा तुझ्या वेगवेगळ्या ज्या डिलिव्हरी बेसिक सर्व्हिसेस आहेत या 12-15 ज्या काही आहेत त्याही पूर्ण आता डिजिटाईज झालेल्या आहेत. DBTमुळे बँक ऑनलाईन ट्रान्सफर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आधार. सो जॅम ट्रिनिटी जी आहे तुझी जनधन मोबाईल आणि आधार ह्या ट्रिनिटीनी एक जो भारताला डिजिटायझेशनकडे पुश दिलेला आहे तो अनप्रेसिडेंटेड आहे. ओके. जोपर्यंत ही ट्रिनिटी नव्हती त्याच्या आधी तो अपटेक डिजिटायझेशनचा खूप लिमिटेड होता. पण आता तो एक मेजर तो एक हॉकिस्टिक इफेक्ट म्हणशील किंवा काय तो आलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे परत एक इंडिया स्टॅक जो आला की म्हणजे ह्याच्यावर डिजी लॉकर्स आणि त्यामुळं अजून एक तो मोठा पुश मिळालेला आहे. आणि वी बिलीव्ह इन नेक्स्ट फ्यू इयर्स एस्पेशली विथ दिस गव्हर्मेंट की ज्याचा खूप मोठा स्ट्रेस आहे ट्रान्सपरन्सी अँड डिजिटायझेशनवर. आय थिंक वी विल कवर दॅट गॅप बिटवीन द म्हणजे बिटवीन वेस्टर्न वर्ल्ड अँड दिस इन इंडिया जी होती ती आपण निश्चित कव्हर करू. भाषा हा फॅक्टर या सगळ्या बदलत्या सिनारिओत किती महत्त्वाचा? मला अजूनही असं वाटतं की आपलं जे बेसिक शिक्षण असावं ते आपल्या ते मातृभाषेत असावं. कारण की स्टडीज हॅव ॲक्च्युली शोन की तुम्ही जर तुमच्या मातृभाषेत शिकला तर तुमचे कॉग्निटिव्ह स्किल्स ॲनालिटिकल स्किल्स हे खूप जास्त चांगले डेव्हलप होतात. अनडाऊटेडली इंग्लिश ही काळाची गरज आहे आत्ता. कारण की वी आर कम्पिटिंग विथ इन द वेस्टर्न वर्ल्ड. पण जो एक अनाठाई इंग्लिशवर जो एक एम्फसिस आहे आणि ज्याला इंग्लिश येतं तो एलिट असतो. अजूनही तो काही माइंडसेट बदललेला नाही आहे आपल्या इथं की तू पॉलिश इंग्लिश बोललास म्हणजे तू एलिट आहेस. जर तुला नीट इंग्लिश बोलता येत नसेल म्हणजे तुला अक्कल नाही. अजूनही तो माइंडसेट काही गेलेला नाही आहे किती झालं. तर पहिलं ते जायची खरी गरज आहे. आणि लँग्वेजपेक्षा विचाराला महत्त्व असावं. हे इमोजीज वापरणे किंवा हे करणे हे ठीक आहे. पण तू जर मला विचारशील तर जो अजूनही मराठीमध्ये म्हणजे किती मी तुला साधं उदाहरण देतो. तू मराठीतलं आत्ता जे काही स्टँडअप्स चालतात किंवा इंग्लिशमध्येही स्टँडअप्स चालतात ते बघ आणि तू पुला ऐक. इट्स वे अबाव राईट. इट्स क्लास. सो मला असं नाही वाटत की ते महत्त्व कुठे गेलेलं आहे. ओके. आणि ते राहणार आहे. फक्त आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या या जनरेशनला ते कसं एन्जॉय करायचं हे शिकवायची गरज आहे आता. सो भाषा गरजेची आहे. भाषा राहील.
आणि जेवढ्या जास्त भाषा येतील तेवढे तुम्हाला जे न्युआन्सेस आहेत तुमच्या एक्सप्रेशन्समधले तेवढे जास्त इफेक्टिव्हली एक्सप्रेस करता येतील. आणि मला नाही असं वाटत की भाषेचं महत्त्व तसं कमी होईल. तुम्ही भाषेचा उल्लेख करताना आता पुलंचा उल्लेख केला म्हणून सहज पडलेला प्रश्न की ओव्हरऑल बदलत्या शिक्षणामध्ये, बदलत्या पिढीमध्ये वाचनाचं महत्त्व किती आहे? ते तेवढंच राहिले, वाढले का कमी झालं? वाचनाचं महत्त्व, नॉलेजची ओढ ती कमी होणार नाहीच आहे. म्हणजे यू आर बंबार्डेड विथ नॉलेज. सो नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन, मोर इन्फॉर्मेशन दॅन नॉलेज. कारण की ते आहे. लोक फक्त आता पुस्तक हातात न घेता किंडलवर वाचतात. सो फक्त तुम्ही पुस्तक धरून तुम्ही नॉलेज मिळवताय का, तर मे बी ते मीडियम चेंज झाला असेल. पण नॉलेजचा जो काही एक काय म्हणता येईल अर्ज फॉर नॉलेज जी आहे, मला नाही वाटत ती कुठे कमी झालेली आहे. ऑन द कॉन्ट्रेरी ती ॲक्सेसिबिलिटीमुळे वाढलेलीच आहे. म्हणजे तुम्ही बरंच वाचता. एखाद्या वेळेस पूर्वी एकच पेपर वाचत असतो, पण आता नेट असल्यामुळे तू 2-4 साईट्स सर्फ करतोस. म्हणजे पूर्वी तू एकच पेपर वाचायचास किंवा कारण की वाचनालयात गेल्याशिवाय तुला 5 पेपर मिळायचे नाहीत. पण आता तुला 4-5 प्लॅटफॉर्म्स वेगळे आहेत किंवा तुझ्याकडे असेही प्लॅटफॉर्म्स आहेत की जे सगळ्याचं कन्सॉलिडेट करून तुला एका ह्याच्यावर देतात. सो मला असं नाही वाटत की वाचनाचं हे कमी झालेलं आहे. जर मला विचारलं तर मी तेवढाच वाचतो अजून. जेवढा मी पूर्वी वाचायचो तेवढाच वाचतो की त्याच्यापेक्षा जास्त वाचत असेल मी आता. सो शेवटचा प्रश्न, तुम्ही चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहात, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे महत्त्वाच्या मिनिस्ट्रीची वेगळी पोस्ट. तुम्हाला समजा मी असं विचारलं की पुढच्या 5 वर्षात तुमचा रोडमॅप म्हणून इनोव्हेशन करून भारतानं कुठल्या 5 किंवा कुठल्या मुद्द्यांवरती फोकस करावा, इनोव्हेशननं पुढच्या 5 वर्षात तुम्हाला काय सोडवावं असं वाटतं? खूप छान प्रश्न विचारलास. एक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स नावाचा एक इंडेक्स असतो की जिथे वायपो म्हणजे आपलं वर्ल्ड पेटंट ऑर्गनायझेशन जी आहे, इंटरनॅशनल पेटंट ऑर्गनायझेशन, ती प्रत्येक देश किती इनोव्हेटिव्ह आहे ह्याचं एक मोजमाप करते. 5 वर्षापूर्वी भारताचं स्थान त्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स किंवा GII ज्याला म्हणतात त्याच्यावर 81 होतं. आणि मागच्या 5 वर्षात वेगवेगळ्या आपण जे काही इनिशिएटिव्स घेतले टू प्रमोट इनोव्हेशन, म्हणजे नुसतंच MHRDने नाही तर सरकार ॲज अ होल, त्यामुळं तो आपण ह्यावर्षी 57वर आलेलो आहे. तो इतका मोठा 24 रँकनी आपला जंप झालेला आहे. पण whether that rank actually does justice to our country, maybe no. कारण की जर तू भारताच्या पेक्षा वरच्या रँकवरची जर कंट्रीज काढल्या तर तू अशा काही देश आहेत की जे तू कधी नावं ऐकलीस की नाही मला माहिती नाही. माल्टा, मॉल्डोवा, व्हिएतनाम, इवन ग्रीस जे बँकरप्ट झालं होतं ते देखील आपल्यावरती आहे. सो मंगोलिया आपल्यावरती आहे. सो काही लोक म्हणतात की त्यांच्या मोजमापामध्येही थोड्याशा त्रुटी आहेत इथे. पण आत्ता जो काही आमचा पण तो एक बेंचमार्क चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आत्ता जो काही आमचा इंटरनल टार्गेट आहे की पुढच्या 2 वर्षात वेदर वी कॅन गेट इन टू टॉप 30. ओके, चायना जर आत्ता बघितलं तर 17व्या रँकवर आहे, आपल्या इतका वरती, आपल्या इतक्या पुढे आहे. सो पुढच्या 2 वर्षात आमचा जे आहे टार्गेट ते 30मध्ये कसं येता येईल याच्यावर आहे. आणि त्याकरता जे काही लागणारे वेगवेगळे इनिशिएटिव्ज आहेत ते आम्ही करतोय. मग स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन सारखा इनिशिएटिव्ह असो किंवा एक IIC नावाने एक मी मोठा इनिशिएटिव्ह करतोय, इन्स्टिट्यूशनल इनोव्हेशन काउन्सिल्स म्हणून आहे. तर मी आत्ता 1000 इन्स्टिट्यूट्समध्ये ह्या काउन्सिल एस्टॅब्लिश केलेल्या आहेत आणि त्या आम्ही हँडहोल्ड आणि गाईड करायचा प्रयत्न करतो आहे. कारण की काय झालं की जेव्हा मी भरपूर डायरेक्टर्सशी, व्हाईस चान्सलर्सशी बोलत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की सगळे मान्य करतात की इनोव्हेशन केलं पाहिजे, प्रमोट एंटरप्रेनरशिप प्रमोट केली पाहिजे, स्टार्टअप, पण भरपूर वेळा या लोकांना ते कसं करावं हेच माहिती नव्हतं. सो बऱ्याच त्यांच्याकडून आम्हाला क्वेरीज यायच्या की
टेल अस, गाईड अस. सो मग आम्ही हा एक अख्खा प्रोग्राम कन्सेप्च्युअलाइज केला की तिथे आम्ही त्यांना दर महिन्याला काही गोष्टी करायला सांगतो आणि जर त्यांनी आमच्या पाळल्या गोष्टी तर इव्हेंच्युअली इन ड्यू कोर्स ऑफ टाईम म्हणजे 1-2 वर्षामध्ये तिथं ती अख्खी इकोसिस्टीम उभी राहील त्या इन्स्टिट्यूटमध्ये असं आहे. सो आत्ता MHRD इनोव्हेशन सेल थ्रू आम्ही एक होलिस्टिक अप्रोच घ्यायचा प्रयत्न करतोय. आम्ही हँडहोल्डिंग करायचा प्रयत्न करतोय. आम्ही पॉलिसी इंटरव्हेन्शन्स आणतोय की म्हणजे स्टुडंट्स स्टार्टअप पॉलिसी करतोय किंवा फॅकल्टी स्टार्टअप पॉलिसी आणतोय. म्हणजे स्टुडंट जर सेकंड इयरमध्येच असेल, थर्ड इयरमध्ये असेल आणि त्याला काही एखादी आयडिया आली तर त्याला एंटरप्रेनरशिप करायची असेल किंवा त्याला स्वतःची स्टार्टअप करायची असेल तर आत्ता सगळं त्या ॲडहॉकवर चालतं. अशी कुठलीच पॉलिसी नाही आहे. तर ती पॉलिसी घेऊन येतोय, त्याच्या फ्रेमवर्क्स घेऊन येतोय की त्याला कॉलेजनी कसा सपोर्ट करावा, ते IP कोणाचा असेल, किती स्टेक कॉलेजचा असेल, किती स्टेक त्याचा असेल, इक्विटी कशी हँडल करावी. तर ती म्हणजे मेजर पॉलिसी इंटरव्हेन्शन्स घेऊन येतोय. नंतर स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन असेल किंवा ग्रँड चॅलेंजेस असेल असे आम्ही इनिशिएटिव्स करतोय. आणि ऑन टॉप ऑफ इट ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट पण मेजर करायची गरज आहे ना. म्हणून एक आम्ही अटल इनोव्हेशन रँकिंग आर्या नावानी एक रँकिंग पण आणलेलं आहे की जिथे वी आर ॲक्च्युअली रँकिंग ऑल इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इन इंडिया ऑन देअर इनोव्हेशन अचीवमेंट्स. तर पहिलं रँकिंग ऑलरेडी आऊट झालं आणि जिथे आम्ही टॉप 10 ज्या पब्लिकली फंडेड इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि टॉप 5 प्रायव्हेटली फंडेड इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना प्रेसिडेंटच्या हस्ते आम्ही बक्षीस दिलं. आणि जवळजवळ त्या रँकिंगमध्ये फॉर द फर्स्ट टाईम 850 कॉलेजेस पार्टिसिपेट झाले होते. सो एक NRIF रँकिंग आहे जे रिसर्च आणि हे बघतं, पण आमचं रँकिंग हे ओनली इनोव्हेशनवर फोकस करतं. सो लार्ज नंबर ऑफ इन्स्टिट्यूट्स नाव आर इंटरेस्टेड टू इन जॉईनिंग दिस आर्या रँकिंग. सो वी बिलीव्ह की असं एक जर कॉम्प्रिहेन्सिव्ह आम्ही इंटरव्हेन्शन केलं तर वी विल एबल टू क्रिएट द कल्चर ऑफ इनोव्हेशन. कारण की जर हे आम्ही 1000 इनोव्हेशन आयलंड्स उभे केले भारतामध्ये तर दॅट्स फ्रॉम वेअर द आयडियाज आर गोइंग टू रिअली कम. आणि दॅट विल ॲक्च्युअली हेल्प. कारण की तू कितीही जरी आत्ता बघितलंस तरी देर आर नो मेजर ग्राउंड ब्रेकिंग आयडियाज विच हॅव कम फ्रॉम इंडिया विच हॅज ॲक्च्युअली चेंज द वर्ल्ड. म्हणजे कुठे आहेत आपले फेसबुक, कुठे आहे आपलं व्हॉट्सॲप, कुठे आहे, बरोबर आहे की. सो अशा पद्धतीच्या ज्या ग्लोबल इम्पॅक्ट करतील अशा आयडियाजना आता जर तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं असेल तर तुम्हाला त्या सगळ्या अख्खी इकोसिस्टीम उभी करायची गरज आहे आणि त्याच्यावर आम्ही सध्या काम करतो. भविष्यात इनोव्हेशन मिनिस्ट्री येणार का? येऊ शकेल. भारतीय इनोव्हेटिव्ह असतात असं कायम म्हटलं जातं, पण त्याला स्ट्रीमलाईन करणं आणि देशाला इनोव्हेशन ऑफिसर असून इनोव्हेशन रँकिंग हे सगळं जे काही काम तुम्ही करताय ते ह्यूज आहे. आणि तुम्हाला शुभेच्छा. देश अधिक इनोव्हेटिव्ह बनू दे आणि नवं फेसबुक, भारताचं गुगल किंवा भारताचं स्वतःचं काहीतरी येणाऱ्या काही दिवसात तुमच्या मार्फत येऊ दे या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू विनायक.